98.3 या 98.3 चं काय करणार आपण? तर बघा 98.3 ज्यावेळेस आपण राईट करतो. सर परवाचं बघितलंय का? हो हो, समजून घ्या. 98.3 लिहिताना कसं राईट करतो आपण? तर हा जो काही नंबर आहे 98.3 हा नंबर लिहिताना आपण लिहितो तो 983 अपॉन 10. सेकंड एक्झाम पूर्णांक युक्त अपूर्णांकात होतं का याचं? अच्छा, पूर्णांक युक्त अपूर्णांकात काय होणार हा 98 इंटेजर 3 अपॉन 10. ठीक आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल बघा 48 इंटेजर 48.35 होतं. याचं काय होणार? तर 48 इंटेजर 35 अपॉन 100. मग आता हे दोघे नंबर कशाने डिवाइड होतात? तर हे दोघे नंबर 5 ने डिवाइड होतात, म्हणून 5 7 35 आणि 5 to the 10 इथे होणार 20. म्हणजे आन्सर काय होईल? तर ते आन्सर होईल तुमचं 48 इंटेजर 7 अपॉन 20. ठीक आहे. नंतर थर्ड एक्झाम्पल 96.36. याला काय करायचंय तुम्हाला? याचं कन्वर्जन कसं होणार? तर याचं कन्वर्जन होईल 96 अपॉन 96 इंटिजर 36 अपॉन 100. आता हा नंबर कन्व्हर्ट होताना कसं कन्वर्ट होणार? तर याला दोघांनाही आपण 4 ने डिवाइड करू शकतो. 4 9 36 आणि 4 सर आपण 2 ने पण डिवाइड करू शकतो ना? पुढे बघा 98.56. बघा 98.56 आहे. काय करणार? 98.56 सॉरी 98 इंटेजर 56 अपॉन 100. पुन्हा 56 डिवाइड होतो 4 ने, सो 4 ने डिवाइड केलं तर काय होणार? 4 1 4, 4 4 16 आणि इथे येणार 8 ने पण होतो डिवाइड. हा 4 ने 4 इथे येणार 25. सो आन्सर असेल 98 इंटेजर 14 अपॉन 25. ठीक आहे. कोणाचं जरा बोलायचं असेल तर माईक म्यूट करून बोला बरं. ज्याचा कोणाचा आवाज येतो त्याने. पुढचा नेक्स्ट एक्झाम्पल 35.365. 35.365 कसं सॉल्व करणार? तर याच्यासाठी काय करायचं? नंबर आहे 35 इंटेजर 365 अपॉन 1000. आता हे दोघे नंबर 5 ने डिवाइड केले तर उत्तर काय येणार? 5 7 35, रिमेंडर राहिला 1, 5 3 15 आणि ते 5 to the 10 0. आन्सर येईल 35 इंटेजर 73 अपॉन 200. नेक्स्ट एक्झाम्पल 8.3 चं काय होणार? 8.3 8 इंटेजर 3 अपॉन 10. नेक्स्ट एक्झाम्पल 5.68. 5.68 चं कन्वर्जन काय होणार? तर 568 अपॉन 68 ऍडिटी असणार 5 इंटेजर 68 अपॉन 100. आता याला जर 4 ने डिवाइड केलं तर होईल का? होतो 4 ने डिवाइड. इथे खाली 25 आणि वरती 4 1 4, रिमेंडर राहिला 2, 4 7 28. आन्सर येईल 5 इंटेजर 17 अपॉन 25. नेक्स्ट एक्झाम्पल 8 नंबर 9.125. 9.125 याचं कन्वर्जन काय होणार? 9 इंटेजर 125 अपॉन 1000. हा नंबर काय होईल? 125 125 125 8 होता तो 1000. तो आन्सर येईल 1 अपॉन 9 इंटेजर 1 अपॉन 8. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 9 नंबर 3.5.
सर 3.5 बोला. याचा सर होईल 3 डबल इंटेजर 5 सांगितलं ना अपॉन वरती उदाहरण 10, 5 on the 5, 5 to the 10. Answer is 3 integer 1 upon 2. याचं काय सर वरचं करायचंय? उदाहरण डबल 9 सांगा इंटेजर ना. 1 अपॉन 9.125 होता. 125 अपॉन 1000 घ्यावं लागेल, कारण पॉईंट आफ्टर 3 नंबर होते. मग 125 on the 125 125 चा 1000 होतात, म्हणून 9 इंटेजर 1 अपॉन 8 उत्तर येईल. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल बघा. 10 नंबर 4.83. काय येईल बरं याचं उत्तर? 4 इंटेजर 83 और इंटेजर अपॉन 100. 83 upon 100. हा, समजलंय तुम्हाला आता होमवर्क? हो सर. काय अवघड? काय होते? काय झालं? आजचं होमवर्क सांगा ना. काय आजचं होमवर्क सांगा ना. सांगतो ना, थांब ना जरा. सर यांनी डिवाइड नाही होणार ना? काय होणार? डिवाइड. नाही नाही, डिवाइड नाही होत. मॅच चालू आहे बा. माहित चालू आहे, दोघं पण गप्प मारा. खाऊन कापली कडून दोघं इथं बसून मला ताण देते असं. तुम्हाला तुमचा होमवर्क तुम्हाला पाठवला. ठीक आहे. पाठवला होता सर. ऍडच ना तुम्ही. नको रे दादा. आवाज येतोय सरांना? हो सर. बघा, तुम्हाला काय करायचंय या एक्झाम्पल मध्ये? आधी ऍडिशन करा. ऍडिशन करताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला ऍडिशन करायला लावली त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. रूल सांगितले तुम्हाला ऍडिशन करताना पॉईंट खाली काय आला पाहिजे? पॉईंट आला पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटर आपण डिनॉमिनेटर घ्यायचा. तो आपला इथला नंबर फर्स्ट काय घेणार आपण? बघा, 256.5 +919421830. 256.5 plus 63.56. कोणीतरी नंबर सांगताय. जाना माझा क्लास चालू आहे. आर्यन, काय चाललंय? मस्त मजा करतोय तू तर. 256.5 प्लस 63.56 कसं करणार? इथे काहीच नाही, इथे 0 घ्या. काय होणार? 6 + 0 6, 5 + 5 10, कॅरी आला 1, 6 + 3 9, पॉईंटच्या जागेवर पॉईंट्स, 5 + 6 11, कॅरी आला 1, 2 + 1 3. सर तिथे त्यानंतर तुम्ही कॅरी नाही घेतला. सर चुकलं. हा तुम्ही इकडे 5 + 10 होतंय. हा आला का बरोबर आता? यस सर. यस हम्म. सर. हो सर. यस सर. पुढे 98.256 - 3.
468 काय करणार इथे बघा 6 + 8 सॉरी मायनस करतोय 6 मधून 8 मायनस होत नाही इकडे घेणार 16 नंबर होणार कॅरी केल्यावर 4 16 - 8 8 4 - 6 होत नाही पुन्हा कॅरी घ्या 14 - 6 8 1 - 4 होत नाही कॅरी घेतला इकडे आला 7 11 - 4 7 7 - 3 4 पॉइंट ॲज इट इज 9 4 हे असेल तुमचं आन्सर आलं लक्षात यस सर 94.788 यस नंतरचं एक्झाम्पल बघा 483.567 मायनस 3.26 काय करणार इथे देणार 0 7 -0 केला तर 7 देणार 6 - 6 0 0 5 - 2 3 पॉइंट जागेवर पॉइंट 3 - 3 0 8 ॲज इट इज 4 ॲज इट इज ठीक आहे यस सर नेक्स्ट एक्झाम्पल 4 नंबर तिसऱ्यात उत्तर दाखवा ना थांब रे हा घे बघू काय घेणार नेक्स्ट एक्झाम्पल 568.325 प्लस 68.325 काय येणार याचे ऍडिशन 5 + 5 10 कॅरी आला 1 4 + 1 5 5 3 + 3 6 पॉइंट 6 जागेवर 8 + 8 16 कॅरी आला 1 6 + 6 12 12 + 1 13 कॅरी आला 1 5 + 1 6 आन्सर येणार 636.650 ठीक आहे नेक्स्ट नंबर बघा 283.468 मायनस 3.3256 ठीक आहे आता काय करणार आपण इथे 8 - 6 केला तर रिमाइंडर आता 2 6 - 5 केला 1 तर रिमाइंडर राहिला 1 4 - 2 2 पॉईंट जागेवर पॉईंट 3 - 3 0 8 जागेवर 2 आन्सर आलाय 280.212 ठीक आहे नेक्स्ट नंबर 6 नंबर आहे ना 98.256 प्लस 483.2 ठीक आहे याची ऍडिशन करायची आहे सो इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घ्या नसतील तर तुम्हाला मी सांगितलं होतं 0 पुट डाऊन करायचे सो आन्सर येणार 6 5 2 + 2 4 पॉइंट ॲज इज इट 8 + 3 11 कॅरी आला 1 9 + 8 17 17 + 1 18 कॅरी आला 1 4 + 1 5 581.456 ठीक आहे सर 0 कंपल्सरी नेक्स्ट असतो का टाकायचा नाही टाकला तर आपलं उत्तर चुकत नाही ना टाकलंच पाहिजे असं काही नाही पण आपला आन्सर अॅक्युरेसी राहते ना मग याच्यामुळे 0 आला तर आपल्या उत्तरात काही बदल होतो का नाही होत पण आपल्या अँसरची अॅक्युरेसी वाढते ना बरोबर की नाही चुकण्यापेक्षा टाकलेलं काही अडचण आहे का बरोबर की नाही चुकीचं सोडवण्यापेक्षा कधी पण जे उत्तर आहे त्याच्यामध्ये 0 टाकून घेतलं तर उत्तर रॉंग येण्याची शक्यता कमी होऊन जाते ठीक आहे माझ्या पुढचं उदाहरण बघा लक्ष द्या नीट काय सांगितलंय 832 sorry 8325.6 प्लस काय घेणार 5 6 32.568 आता काय करणार ऍडिशन काय इथे काहीच नाही तुम्हाला सांगितलं 0 घेऊन टाका जा म्हणजे आन्सर चुकणार नाही 8 6 6 + 5 11 कॅरी आला 1 5 + 2 7 7 + 1 8 8 + 2 5 3 ॲज इट इज 8 ॲज इट इज काय अवघड आहे बोला जर सबट्रॅक्शनचे उदाहरण असेल आणि त्याच्यात एक समज 3 डिजिट आहे आणि खाली एकच डिजिट आहे तर आम्ही 0 घ्यायचा का नाही घ्यायचा घ्यायचाच इथे दिसतंय बघ इथे इथे सब नाही ऍडिशन आहे ना सांगतो मी आता बघ पुढच्या उदाहरणात लक्ष देईल तुला
इथे ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करताना इथे काहीच नाही. 0 2 5 + 3 8 8 मायनस 8 + 2 10 कॅरी आला 1 6 + 3 9 9 + 1 10 पॉईंट जागेवर कॅरी आला 1 8 + 2 10 कॅरी आला 1 इथे येणार 1000.082. ठीक आहे. नेक्स्ट नंबरचं उदाहरण 256.32 मायनस 32.56. ठीक आहे. आता याला काय करावं लागतं, इथे 12 - 6 करा, 6 येणार. इकडे कॅरी दिला म्हणून इथे काय होणार 2 होणार. 12 - 5 7 कॅरी घेतला म्हणून इथे 5 राहणार. 5 - 2 3 5 - 3 2 आणि 2 ॲज इट इज. लास्ट एक्झाम्पल 28.35 सर तुम्ही तिकडे चुकीचं केलंय 12 मायनस मायनस 48 पॉईंट. काय झालं, काय अडचण आहे कोणाला? सर 9 नंबरची ऍडिशन आहे ना? सबट्रॅक्शन आहे बघ ना भाऊ. 48.3568 48.3568 बघा. आता ह्या उदाहरणामध्ये काय झालं होतं की फर्स्ट नंबर जो आहे ना तो स्मॉलर आहे आणि सेकंड नंबर कसा आहे ग्रेटर आहे. तो आपल्याला या उदाहरणामध्ये उलट करावं लागेल. काय -48.3568 या नंबरमध्ये जर तुम्ही +28.35 जर इथे ऍड करायला गेले तर इथे ऍड नाही होणार. इथे याचं उत्तर सबट्रॅक्शन येतं. याची सबट्रॅक्शन करून घ्यायची. सबट्रॅक्शन केली इथे काहीच नाही, इथे 0 घेऊन टाका. इथे बघा 8 6 ॲज इट इज येणार. 5 - 5 इथे 0 होणार. 3 - 3 0 येणार. इथे पॉईंट होईल. 8 मधून 8 गेले 0, 4 मधून 2 गेले 2 राहणार. आणि हे जे काय आन्सर आलंय ना ह्या नंबरला आपण मायनस साईन देणार. का बरं मायनस साईन देणार? कारण आपण स्मॉलर नंबर मधून बिगर नंबर मायनस केलाय. कळालं? बोला काय अडचण? इथे काय होतात? रिव्हर्स केला ना? हो उलट केलं आपण. मायनस सर माझे सगळ्याच्या अरे सगळे स्मॉलर बरोबर नंबर आले मधून आहेत. स्मॉलर नंबर मधून इकडे लक्ष द्या. स्मॉलर नंबर मधून तुमचा बिगर नंबर मायनस होतो का? नाही ना, कारण हा 28 आहे ना, हा 48 आहे. 28 मधून 48 मायनस होईल का? सर नाही होत माझे ना. सगळे करेक्ट आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता सगळ्यांना होमवर्क कळाला असेल. आता आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे. हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. काय झालं सार्थक? देतो थांबा ना जरा. हे समजलं ना सगळ्यांना? होमवर्क क्लिअर ना सगळ्यांचा? आता आता आपल्याला शिकायचे पुढचा नवीन टॉपिक शिकायचा आहे. सगळे नाव टाका. येतोय ना सगळ्यांना आवाज व्यवस्थित? हो सर. येस सर. येस सर. हो सर. यस यस सर. सगळ्यांनी आता इथे चॅप्टरचं नाव टाका. डेसिमल फ्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आधी मल्टिप्लिकेशन टाका. आज मल्टिप्लिकेशन होईल. दशांश अपूर्णांकाची दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे. लक्ष द्या आता. डेसिमल फ्रॅक्शनची ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करायची असते आपल्याला त्यावेळेस ती कशी करायची? तर फर्स्ट उदाहरण बघा. 28 पॉईंट थोडं मोठं छोटं घेऊ आपण आधी. 0.3 × 5 करायचं असेल तर नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. कशी नॉर्मली मल्टिप्लिकेशन करायची? तर 3 × 5 किती आन्सर आहे तुमचं? 15 येतो का नाही? इथे पण तेच करायचं. इथे लिहिताना हा 15 राईट करायचा. इथे पॉईंट आफ्टर फक्त 1 नंबर आहे का नाही, तो आपण इथे बॅक साईडने 1 नंबर काउंट करायचा आणि त्याच्यामध्ये पॉईंट देऊन टाकायचा. आपलं उत्तर येईल 1.5. सपोज तुमचा नंबर आला
24 मल्टिप्लाय 0.5 काय करणार? नॉर्मली मल्टिप्लिकेशन करायचा 24 मल्टिप्लाय 5 किती होतात? 5 4 द 20, 5 टू द 10, 10 प्लस 2 12, 120 होतात की नाही? तुम्हाला लिहिताना 120 राईट करायचा. बॅक साईड कडे नंबर किती? इथे पॉइंटला इथे 1 नंबर आहे, इथे पॉइंटचा दुसरा नंबर. सो टोटल 2 नंबर झाले. बॅक साईडने काउंट करायची 1 2. ज्या ठिकाणी 2 एंड होणार तिथे मध्ये पॉइंट देऊन टाकायचा, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? 1.20. ठीक आहे. नंतर अजून एक उदाहरण बघा. समजा उदाहरण आहे 4.5 मल्टिप्लाय 3. काय करणार? मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायची. नॉर्मली 45 मल्टिप्लाय 3 आन्सर 3 5 15, 3 4 12, 12 प्लस 1 13, 135 आन्सर येतं. हे ॲज इट इज लिहा. आणि पॉईंट आफ्टर इथे 1 नंबर आहे म्हणून इथे बॅक साईडने 1 नंबर झाल्यानंतर पॉईंट द्यायचा. ठीक आहे. पुढचा नंबर बघा. 0.4 मल्टिप्लाय 0.3 मल्टिप्लाय 0.5 किती नंबर आहे इथे? 3 नंबर आहे. काहीच घाबरायचं कारण नाही. नॉर्मली मल्टिप्लिकेशन करा. 4 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 किती उत्तर येतं? 4 3 12, 12 5 60 होतात. बरोबर. आपल्याला काय करायचं? हे आन्सर नॉर्मली 60 लिहून घ्यायचं, पण आपल्याला एक इथे पॉईंट आफ्टर नंबर किती तेवढे काउंट करायचे. इथे पॉईंट आफ्टर 1 2 आणि 3 टोटल नंबर गुणाकारामध्ये 3 नंबर्सच्या मध्ये पॉईंट आहे. आपल्या ते हे 2 डिजिट आन्सर आलं. मग 3 कसा काउंट करणार? तर त्यासाठी काय करायचं? 1 2 बॅक साईडने मोजला, इथे घ्यायचा 0, इथे झालं की 3 डिजिट्स. आता ज्यावेळेस 3 डिजिट्स कंप्लीट होतील मध्ये द्यायचा पॉईंट आणि त्याच्या बिफोर पुन्हा एक 0 घेऊन टाकायचा. सो उत्तर काय असेल? 0.060. समजतंय का? जेवढे पॉईंट आफ्टर नंबर तेवढे बॅक साईडने काउंटिंग करून द्यायचे. थांबा जरा, समजून घ्या आधी. समजून घ्या आधी मी काय सांगतो ते. घाई करू नका चॅट बॉक्सची. आता एवढा मोठा नंबर आहे, काय करणार? तर एकदम सिम्पली नॉर्मली तो काही नंबर आहे 48 356 मल्टिप्लाय 5. ही मल्टिप्लिकेशन आधी करून घ्या. किती येईल उत्तर? 5 6 30, 5 5 25, 25 प्लस 3 28, कॅरी आला 2, 5 3 15, 15 प्लस 2 17, कॅरी आला 1, 5 8 40, 40 प्लस 1 41, कॅरी आला 4, 5 4 20, 20 प्लस 4 24. ठीक आहे. आन्सर काय येणार आहे? 2,41,780. तुम्हाला काय करायचं? हे आन्सर याच्या समोर ऍज इट इज लिहा. आता आपलं काय मेन काम? तर पॉइंट नंतर किती नंबर आहे? आफ्टर पॉइंट टोटल नंबर काउंट करायचे. आफ्टर पॉइंट बघा इथे 1 2 3 आणि टोटल 4 पॉइंट आहे. सो पॉइंट आफ्टर टोटल 4 नंबर येत आहे. सो इथे काय करणार? 1 2 3 4. ज्या ठिकाणी 4 नंबर एंड झाला त्याच्यामध्ये इथे पॉइंट देऊन टाकायचा. सो उत्तर काय येणार? 24.1780. समजलं का सर्वांना? मल्टिप्लिकेशन डाऊट कोणाला? सर म्हणजे पहिले नॉर्मली करून घ्यायचं नंतर मग करायचं का? चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. एक मिनिट. काय अडचण आहे का? का मध्ये मध्ये काय बोलतो? सर नंबरचं नाही समजलंय. कुठलं? सर अजून एक उदाहरण घेऊन ये. एक लक्ष द्या माझ्याकडे. सर तुमचे म्हणजे पहिले नंबर तुमचे नंबर कितीही असले तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुम्ही तर वरचा ऐकून घ्या. सगळ्यात महत्वाचं कितीही डिजिट नंबर येऊ द्या, कोणतंही काही असलं उत्तर, तर तुम्हाला काय करायचंय? कितीही नंबरने त्याला मल्टिप्लाय केलं असू दे, कितीही नंबर. तुम्हाला नॉर्मली तुम्ही जशी मल्टिप्लिकेशन करता ना तशीच मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे आता हे मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी एवढा मोठा नंबर घेतलाय. तर तुम्हाला काय करायचंय? एकदम सिम्पली तुम्ही जसं मल्टिप्लिकेशन करता ना, गुणाकार सगळ्यांना येतो. असं कोणी आहे का ज्याला गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन येत नाही? सगळ्यांना मल्टिप्लिकेशन येते, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की जो नंबर तुम्हाला माहिती आहे किंवा जो नंबर तुम्हाला येतो ना तो नंबर डायरेक्टली नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. त्याची नॉर्मली मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? तर थोडक्यात थोडासा मी मोठा नंबर घेतला होता मुद्दाम आपला वेळ जाऊ नये म्हणून मी इथे जरा कॅल्सी घेतो तुमच्या समोर. काहीही नंबर राहू द्या तुमचा, जो काय असेल तो. इकडे लक्ष द्या तुमचा.
इथे एवढा मोठा नंबर आहे बरोबर, तर तुम्हाला काय करायचंय, नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. म्हणजे काय, 48 32 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 7 असं समजा की त्याच्यामध्ये पॉईंटच नाहीये. ठीक आहे. आता नॉर्मली तुम्ही यांचा गुणाकार केला, कसा केला मी, 4832 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 7 एवढ्या सगळ्या नंबरची मल्टिप्लिकेशन केली. आपलं उत्तर तुम्हाला समोर दिसतंय, काय येतंय, 18,94,144. हे जे आन्सर येते, आपल्याला काय करायचंय, फक्त पॉइंट आफ्टर असणारे नंबर काउंट करायचे. पॉइंट आफ्टर इथे बघा 2 नंबर्स आहेत, इथे 1 नंबर आहे आणि इथे 1 नंबर आहे. टोटल पॉइंट आफ्टर असणारे नंबर किती झाले, 2 + 1 + 1 किती झाले, टोटल 4 नंबर झाले ना. मग आपल्याला काय करायचंय, बॅक साईडने ज्या ठिकाणी 4 नंबर कंप्लीट होतील, 1 2 3 4 जिथे कंप्लीट झाले, इथे 4 नंबर होऊन गेले आपले बॅक साईडचे. ज्या ठिकाणी हे 4 नंबर्स तुमचे कंप्लीट होतात बॅक साईडने, तिथे इथे पॉईंट देऊन टाकायचा. कळालं का. ज्यावेळेस तुमचा बॅक साईडने नंबर कंप्लीट होईल, 1 2 3 4 जिथे एंड होणार नंबर, तिथे बरोबर पॉईंट ठेवायचं. बाकी काही करायचं नाही. किती नंबर असू द्या, किती डिजिट राहू द्या. अलग लक्षात, 0.3 मल्टिप्लाय 0.005 मल्टिप्लाय 0.7. आता बघा काही वेळेस काय होतं, तुमचं उत्तर एकदम छोटं असतं आणि पॉईंट जास्त होतात. मग काय करायचं, समजा आता इथे गुणाकार केला असता तुम्ही, तर काय येईल, 3 × 5 × 7 उत्तर काय येतं, 3 × 5 = 15 15 × 7 केलं तर उत्तर काय होईल, 3 × 5 = 15 15 7 105 होतात बरोबर. मग आता या ठिकाणी 105 तुमचा आन्सर आलेला आहे. आपल्याला इथे जर डिजिट्स काउंट केले तर याचं उत्तर तर 105 येते बरोबर. पण आपले पॉइंट आफ्टर नंबर किती येत आहे, इथे बघा 1 2 3 4 आणि 5, सॉरी इथे 5. टोटल पॉइंट आफ्टर येणारे नंबर टोटल किती झाले, 5 नंबर झाले. तर उत्तर तर मात्र 3 डिजिट आले. मग अशा वेळेस काय करायचं, ज्या वेळेस आपला नंबर स्मॉलर असेल तेवढे त्याच्या पुढे झिरो ऍड करायचे. काय ऍड करायचे, झिरो ऍड करायचे. बघा झाले का 5 डिजिट. इथे मध्ये पॉईंट द्यायचा आणि परत नंबर काहीच नाही म्हणून तिथे शून्य घ्यायचा. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 0.00105. एवढं क्लिअर का सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. सर वरचं उदाहरण दिलंय का? आता 2 0 कसं लक्ष द्या मग सगळ्यांनी. सगळ्यांना मी तुम्हाला सोडवायसाठी उदाहरण देतोय. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आणि जर कोणाला नाही समजलं तर त्यांनी चॅट बॉक्स मध्येच टाकायचं की सर मला नाही समजलं. मी त्याला माईक अनम्यूट करायला करेल त्याचा. ठीक आहे. 3.2 मल्टिप्लाय 0.4 बघूया किती जणांना उत्तर येतंय. ज्यांना उत्तर येत असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता व्यवस्थित. ईश्वरी आधी नॉर्मली मल्टिप्लिकेशन कर, 32 मल्टिप्लाय 4. ज्याला काहीच कळत नसेल त्याने फक्त आधी मल्टिप्लिकेशन करून ठेवा. पॉईंट कसा द्यायचा ते मी सांगतो.
बघा, सगळ्यांनी प्रयत्न करा. व्यवस्थित जो सोडवेल त्याला व्यवस्थित उत्तर येईल, नाहीतर उत्तर काही येणार नाही. तर काय करायचं आपल्याला, एकदम सिंपल आहे. तुम्हाला दिलं जे उदाहरण होतं, हा, भूमी आणि आदित्य, तुम्ही दोघांनी नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. बघा भूमी, काय करायचं आता, काय उदाहरण दिलं होतं सांग तर मला. 3.2 भूमी हा 3.2 हा multiply by 0.4 0.4. मग मी काय सांगितलंय, सगळ्यात महत्वाचं आधी नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घे. नॉर्मली मल्टिप्लिकेशन केली का तू? 32 मल्टिप्लाय 4 असं केलं का? बघ कसं करतो आपण, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 करतो की नाही, म्हणजे आपला आन्सर काय आलंय, 128 आलंय, बरोबर की नाही. मग ज्यावेळेस आपलं उत्तर अशा पद्धतीने येतं त्यावेळेस आपण काय करत असतो बरं, तर आपण या ठिकाणी काय काय करतो, इथे पॉईंट आफ्टर किती नंबर आहे तेवढे मोजायचे. इथे पॉईंट आफ्टर 1 नंबर हा, आणि हा इथे 1 नंबर आहे, असे टोटल या दोघांची ऍडिशन केली तर टोटल पॉईंट आफ्टर नंबर किती झाले, 2 नंबर झाले ना. 2 नंबर झाले का नाही. मग आपण काय करणार, इथे बॅक साईडने नंबर मोजायचे 1 2. ज्या ठिकाणी हे 2 नंबर एंड होतील त्या ठिकाणी इथे मध्ये दोघांच्या मध्ये पॉईंट देऊन टाकायचा. कळालं का? म्हणजे आपला आन्सर काय असणार, 1.28. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता सोडवायचा प्रयत्न करा. 3.6 मल्टिप्लाय 0.007. बघूया की जाणं जमतंय. बघा आता बऱ्याच जणांची उत्तर येत आहेत, पण वेगवेगळे उत्तरे दिसत आहेत, बरोबर. काय करायचंय सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बघा नंबर आहे, आधी नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय करायचं, 36 मल्टिप्लाय 7 करा, किती होतात, 7 6 जा 42, कॅरी आला 4, 7 3 जा 15, 15 प्लस, सॉरी 7 3 जा 21, 21 प्लस 4
25. आन्सर किती येतात 252 येतो का नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, हा 252 राईट करायचा आहे. आता इथे पॉईंट नंबर नंतर नंबर किती येते काउंट करा. 1 2 3 4 टोटल 4 नंबर आहे. मी तुम्हाला सांगितलंय डिजिट जर 4 डिजिट नसतील तर त्याच्या बिफोर 0 राईट करायचे. बरोबर, आपण 4 डिजिट बॅक साईडने काउंट केले तर काय येणार 1 2 3 4. ज्या ठिकाणी तुमचे 4 नंबर एंड होणार त्या ठिकाणी काय करणार आपण पॉईंट लिहिणार. कळालं का. नंबर नसतील तर त्या नंबरच्या बिफोर 0 लिहायचं. कोणाला काय डाऊट आता त्याच्यामध्ये. हा बोल बोला. सर हा मला कोणाचं काय अडचण. झिरो कसा घेतला? रिजॉईन कर मग. उत्तर येतं ना काय काय उत्तर येतं ना तो झिरो कसा घेतला? 0 घेऊन टाकायचे. नंबर नाहीये ना तिथे समोर लिहायला तर आपण त्याच्या बिफोर 0 लिहून टाकायचे. कळलं का. सर 4 नंबर झाले ना. मला स्क्रीन नाही दिसत ते. 4 नंबर नाही झाला ना. आपला आन्सर किती डिजिट आला 3 डिजिट झाला ना. कळलं का. आपल्याला 4 डिजिट पाहिजे होते ना. पॉईंट आफ्टर 4 डिजिट पाहिजे होते म्हणून आपण तिथे 0 घेतला. कळलं का. सर 0 द्यायचं कंपल्सरी असतं का? नाही दिलं तर उत्तर चुकेल ना बेटा. तिथे काय घेणार. सर म्हणजे पॉइंट कळलं का. नंतरचे जे डिजिट असतात तेच लास्ट कन्सिडर करायचे का? मला हो स्क्रीन नाही पॉईंट नंतर जेवढे इथे पॉईंट नंतर हा 1 नंबर आणि हे 3 नंबर टोटल 4 डिजिट झाले का नाही. म्हणून आपण बॅक हो. साईडने काउंट करणार 1 2 3. आता इथे नंबर नव्हता म्हणून 0 घ्यायचा म्हणजे आपले 4 डिजिट झाले. ज्यावेळेस आपले 4 डिजिट बॅक साईडने कम्प्लीट होतील तिथे त्याच्या आधीच्या नंबरच्या आधी पॉईंट देऊन टाकतात. ठीक आहे. सर हा बोला. 7 नंबरचं मला समजलं नाही. 7 नंबरचं समजलं नाही. बरं सगळ्यांनी हे उदाहरण सोडवा तोपर्यंत. हा बोला काय अडचण. बोला सर बोला. समजलं मला. काय नाही समजलं. 7 नंबरचा असं तुझं नाव सांगतं एकदा. ते काय नाव टाकून ठेवलं त्याच्यावर मला काही कळणार तुझं नाव काय. कुठे तुझं रुद्र 7. मग तुझं नाव टाक ना. ते काय टाकून ठेवलं गिचमिडी. कशाहून समजा तू रुद्रच आहे. त्याच्यावर क्लिक कर तुझ्या मोबाईलवर आणि ते क्लिक करून ट्रिनेम ऑप्शन तिथे जरा नाव टाक तुझं पूर्ण व्यवस्थित. हो सर. आणि प्रत्येकाने जरा व्यवस्थित नाव टाकत चला ना. वडिलांचे नाव टाकायला मध्ये काही लाज वाटते कोणाला. हा प्रत्येकाने पूर्ण नाव टाकायचं. अजिबात असं दिसले नाही पाहिजे नाव अर्धवट. काही पण टाकायचं नाही असं. प्रत्येकाचे नाव पूर्ण दिसले पाहिजे मला. इथे सगळ्यात महत्वाचं पुढे काय आहे बघा 97 मल्टिप्लाय 0.3. बरोबर. आधी काय करायचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 97 मल्टिप्लाय 3 करा. काय उत्तर येतं 3 7 21 3 9 27. 27 प्लस 27 प्लस 2 बघा 291 होतं की नाही उत्तर. हा? म्हणजे आपला आन्सर काय आलाय 2.91. कळालं का सगळ्यांना. Yes, sir. हो, sir. 0.29. लक्षात ठेवा जर सर समजा लास्ट पण टू डिजिट आले मग तिथे तुला तिथे 2 डिजिट येऊ 5 डिजिट येऊ याचा काही संबंध आहे का. सर 29.1 येणार. 29 पॉईंट कसं काय येणार. इथे पॉईंट आफ्टर 1 नंबर आणि हा 1 नंबर टोटल किती नंबर झाले 2 नंबर झाले ना. बॅक साईडने काउंट कर ना या नंबर मध्ये 1 2. जिथे 2 नंबर संपले तिथे मध्ये पॉईंट द्यायचा. कळालं का. सर अजून एक उदाहरण द्या ना. कोई दो ना. चला थोडं मोठं देतोय बघूया जमतंय का. सर होमवर्कला पण हेच द्या. हा होमवर्कला पण हे देतो आधी येतो सोडवा. सर तुम्ही पॉइंट नाही मग दिला. नाहीये असं काय कंपल्सरी का पॉईंट पाहिजेच प्रत्येक नंबर मध्ये. तुम्हाला उदाहरणात काय सांगितलंय मी काय सांगितलंय तुम्हाला. नंबर तुम्हाला असं काही कंपल्सरी नाही ना दोन्हीकडे पॉईंट आलाच पाहिजे. इथे तुम्हाला काय सर सांगितलंय मला दोघां नाही मिळून पॉईंट समजलं. नंतर नंबर काउंट करायचे ना. ज्याला समजलं त्याने फक्त आधी
मल्टिप्लिकेशन करून ठेवा, याची मल्टिप्लिकेशन किती आहे तेवढी करून ठेवा, मग मी सांगतो पॉईंट कुठं द्यायचा. तुम्ही आधी नॉर्मली मल्टिप्लिकेशन करा बरं. 635 मल्टिप्लाय 325 किती उत्तर येतं ते सांगा मला याच्यात. आणि ज्याला नाहीच कळालं मल्टिप्लिकेशन कशी करायची त्याच्यासाठी मी इथे एक पद्धत सांगतो, त्या पद्धतीने करा. 635 मल्टिप्लाय 325. आलं का लक्षात? मग आता इथे तुम्ही जर हे सोडवलं तर काय येणार? 6 3 18, 3 3 9, 3 5 15, त्यानंतर 6 2 12, 2 3 6 आणि 2 5 10, त्यानंतर 5 6 30, 5 3 15 आणि 5 5 25. बरोबर. मग आता या ठिकाणी जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर काय येणार? इथे 5 5 + 2 7, 6 इथे 5 + 1 6, 6 + 6 12, 12 + 1 13, कॅरी आला 1, 9 + 1 10, 10 + 2 11, 11 + 4 15, कॅरी आला 1, 8 + 1 9, 9 + 1 10, कॅरी आला 1, 1 + 1 2. आन्सर किती आला आपलं नॉर्मली? तर उत्तर येते 2,05,375. बरोबर. हे जे काय आन्सर आहे, हे जे काय आन्सर आलंय, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे उत्तर काढताय 2,05,375 या नंबर मध्ये इथे पॉइंट आफ्टर किती नंबर आहेत? पॉइंट आफ्टर इथे 2 नंबर आहे का नाही? लक्ष द्या, इथे पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे का नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला आधीच काय सांगितलं रे, ज्यावेळेस पण मी बोलत असतो त्यावेळेस थोडस म्यूट ठेवत जायचा, आवाज समजून घ्यायचं समोर काय सांगतोय ते. मध्ये मध्ये काय बोलता बरं? हा, इथे मी तुम्हाला काय विचारतोय, पॉइंट आफ्टर किती नंबर आहे? इथे पॉइंट आफ्टर फक्त 2 नंबर आहे. फर्स्ट नंबर मध्ये तर कुठलाच पॉइंट नाहीये, त्यामुळे तो तिथे पॉइंट घ्यायचाच नाही. सेकंड नंबर मध्ये पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे. मग आपल्याला काय करायचंय, फक्त बॅक साईडने 2 नंबर्स काउंट करायचे. इथे 2 नंबर्स आपले एंड झाले का इथे पॉइंट देऊन टाकायचं, झालं, उत्तर संपलं. काय ना 2053.75. काही अवघड आहे का? आता बोला बरं. नो नो सर. सर थाउजंडने डिवाइड करून दाखवा ना. काहीच डिवाइड करायचं नाही, डायरेक्टली सोडवायचं. तुम्हाला सांगितलं का डिवाइड काही करा म्हणून? नॉर्मली मल्टिप्लिकेशन करा ना. चला, एवढं मोठं उदाहरण दिलंय, सोडवा बरं पटकन. सर चुकलेलं आहे आन्सर. काय सर तुमचा हा, आन्सर चुकलेला आहे. कसं काय चुकलेलं आहे? 2063.75. मल्टिप्लाय 325, लिहिणं उत्तर 206325. इथं 6 आलंय का? इथे 6 करून घ्या, इथे 6 राहिला, कॅरी घ्यायचं राहून गेलं वाटतं मग. काय येतोय? 5 + 1 6, 6 + 6 12, 12 + 1 13, कुठे 13, कॅरी आला 1, 9 + 1 10, 10 + 2 11, 11 + 3 14 + 1 15. काय झालं? 3 आणि 2 5 आणि 6 6, बरोबर आहे 16. इथे 6 होतो, 6 इथे कॅरी घ्यायचा राहून गेला होता, मी हातच्या नाही घेतला तो. हा, आला होता ना, इथे 6 येतो. सर त्या हा. तिथं पण काय ना वर, काय काय तिथं पण 6 ने दिला सर. हा, इथे ठीक आहे. लक्षात आलं का तुम्हाला कसं करायचंय ते? एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचंय, फक्त नॉर्मली तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं या उदाहरणामध्ये, मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही सेम मल्टिप्लायच आहे,
फक्त पॉईंटचा गोंधळ नाही घालायचा. पॉईंट जेवढे असतील ते वेगळे मोजून घ्यायचे आणि नंतर मग बॅक साईडने काउंट करत बसायचं किती किती. कळलं का? म्हणजे आता आधी नॉर्मली हा गुणाकार करून घ्या. 8 9 72 आणि 72 मल्टिप्लाय, आता 2 × 5 केलं तर किती होतं? 10 होतं का नाही? म्हणजे ते उत्तर काय येणार? 720 उत्तर येईल. सगळ्यात सिंपल. बरोबर. आता आपलं उत्तर आलंय 720. एवढं सिंपल उत्तर आलंय बघा, 720. काय करायचंय मग? पॉईंट आफ्टर नंबर्स काउंट करायचे. किती झाले पॉईंट आफ्टर नंबर? बघा या ठिकाणी 1 2 3 आणि हे 3 नंबर, टोटल नंबर झाले 6. बरोबर आहे की नाही? मग आता हे बघा, इथला 1 इथला 1, टोटल नंबर यांची पॉईंटची जर आपण पॉईंट आफ्टर किती नंबर आहे जर विचारलं तर तुमचं उत्तर काय येईल? सर पॉईंट आफ्टर आहे ना 6 नंबर आहे. असंच म्हणणार काय तुम्ही? पॉईंट नंतर शेवटी 6 नंबर आहे. सो आपलं उत्तर जर 3 डिजिट आहे, मग याला कन्वर्ट कसं करणार 6 डिजिट मध्ये? तर त्याच्या पुढे 0 घेऊन टाकायचे. संपले 6 डिजिट झाले की इथे पॉईंट द्यायचा आणि त्याच्या बिफोर फक्त 0 लिहायचा. एवढं सिंपल आहे. काय अवघड आहे का? सांगा बरं. मग आता पुढचं उदाहरण न चुकता व्यवस्थित सोडवा. $283.56 multiply 4.5. जोपर्यंत तुम्ही हे उदाहरण सोडवताय तोपर्यंत मी तुम्हाला होमवर्कसाठी उदाहरण देतो. येते का लक्षात? हो सर. हो सर. चार बॉक्स मध्ये टाकले होते. ओके, चेक करूया आपण. सर फास्ट होतं. आता बघा, उत्तर काही जणांचे वेगळे, काही जणांचे वेगळे दिसतंय. क्वेश्चन प्रत्येकाचे वेगवेगळे. काय करायचं तुम्हाला? एकदम सिंपल. 283 उत्तर कोणते? 28,356 मल्टिप्लाय करायचं होतं 45. आन्सर आलं असतं तुमचं किती आन्सर? तर हे आन्सर येईल 1276,020. 12,76,020. तर तुमचं ज्यावेळेस हे उत्तर येतं ना, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की या ठिकाणी पॉईंट आफ्टर नंबर किती आहे? इथे 2 नंबर आहे, इथे पॉईंट आफ्टर 1 नंबर आहे. बरोबर. मग आता लक्ष द्या जरा इथे माझ्याकडे. पाय येतोय. लक्ष द्या माझ्याकडे. अरे 5 नाही येत, तिथे बघ कॅल्सीवर केलं इथे उत्तर. ठीक आहे, तुझं उत्तर चुकलं, कॅरी घ्यायला कुठेतरी चुकलं असेल. सर 6 आणि 0 मध्ये पॉईंट येईल. हा, आता इथे काय करायचंय? आपले नंबर 3 होतात ना, मग इथे 1 2 3 काउंट करायचा. ज्या ठिकाणी 3 नंबर एंड झाले तिथे पॉईंट देऊन टाकायचा. झालं आपलं उत्तर. समजलं का? सर ते हो हा सर. बोल. हो सर. काय झालं? बरं, सगळ्यांना खाली होमवर्क साठी उदाहरण दिले. सगळ्यांनी मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा. ठीक आहे. इथे आपण थांबूया.